नवस फेडण्यासाठी 1 वर्षाच्या मुलाला एका आईने नदीच्या पाण्यात फेकून दिलं, पण त्यानंतर जो चमत्कार झाला तो पाहून संपूर्ण देश हादरला. लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी कोल्हापूरच्या पती पत्नीला एक मूल झालं होतं, ज्यासाठी त्यांनी देवाला नवस केला होता. आणि तोच नवस फेडण्यासाठी त्या 1 वर्षाच्या चिमुकल्याला नदीच्या पाण्यात सोडण्यात आलं. तो 1 वर्षाचा चिमुकला, ज्याला नेटकं चालता यायला लागलं होतं, त्याला अक्षरशः नदीच्या पाण्यात सोडून दिलं. पण त्यानंतर जो चमत्कार झाला तो तिथे उभ्या असणाऱ्या लोकांनी बघितला. काही लोकांनी त्या बाळाचा व्हिडिओ काढला आणि त्याच व्हिडिओमध्ये तो चमत्कार दिसला. एक बाळ ज्यासाठी एक लाकडी पाळणा बनवला होता, त्याला फुगे लावले होते. त्या पाळण्यात त्या बाळाला बसवलं आणि नदीच्या पाण्यात सोडून दिलं. ते बाळ वाहू लागलं होतं. पण म्हणतात ना, देवाचा नवस फेडताना तो कितीही नवस कठोर असला, अशक्य जरी वाटत असला, तरी देव आपल्या भक्तासाठी चमत्कार घडून आणतो. आणि तो चमत्कार इथे पाहायला मिळाला. हा चमत्कार कृष्णा नदीच्या पात्रात त्या मुलाबरोबर झाला. कृष्णा नदीच्या त्या प्रचंड पाण्यात जिथं लोक पाय ठेवायलाही घाबरतात, तिथं एक चिमुकला नवस फेडण्यासाठी सोडला. तेव्हा जे झालं त्याचा व्हिडिओ एका न्यूज चॅनलने रेकॉर्ड केला. तो चमत्कार कॅमेऱ्यात कैद जर झाला नसता तर कोणाचाच विश्वास त्याच्यावर बसला नसता. लोक म्हणतात ना, या जगात देव नाही, पण खरी प्रचिती हा चमत्काराचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आला. देवाचा नवस केल्यानंतर जेव्हा नवस फेडायची वेळ येते तेव्हा बरेचसे लोक घाबरतात, पण हे आई वडील घाबरले नाही. त्यांचा देवावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी त्यांचं मूल 21 वर्षानंतर त्यांना झालं होतं, जे त्यांच्याशी अतिशय मौल्यवान होतं. पण त्यांनी देवावर असलेली श्रद्धा, असणारी त्यांची भक्ती, त्यांनी चक्क आपलं बाळ पाण्यात सोडून दिलं. बाळाची आई अक्षरशः रडू लागली होती. बाळ हळूहळू किनाऱ्यापासून लांब जात होतं. आई वडिलांची धाकधूक वाढत होती. किनाऱ्यावरचे लोक ओरडत होते, उभे असणारे लोक किंचाळत होते. पण त्यानंतर असा चमत्कार झाला की ज्यावर कोणाचाच विश्वास नव्हता. किनाऱ्यावर उभे असणारे लोक वाचवा वाचवा ओरडत होते. पण जेव्हा देवाचा एक अभूतपूर्व चमत्कार घडला, तो पाहिल्यानंतर किनाऱ्यावरच्या लोकांनी एकच जय जयकार केला. जेव्हा ही घटना एका न्यूज चॅनलने रेकॉर्ड केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरशः व्हायरल झाला आहे. हा चमत्कार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला आहे. त्यामुळे या अद्भुत चमत्काराची नोंद आता देशाच्या इतिहासात होणार. मग नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? काय झाला चमत्कार जेव्हा कृष्णा नदीच्या पात्रात या बाळाला सोडून दिलं? कसा होता तो नवस? हा नवस कसा फेडला? नवस फेडताना काय चमत्कार झाला? ही नवस फेडण्याची प्रथा नेमकं काय असते? इथे देवाचा चमत्कार कसा होतो? चला जाणून घेऊया या धक्कादायक चमत्काराचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. कृष्णा नदीच्या प्रचंड पाण्यामध्ये जेव्हा आई वडिलांनी त्यांचं बाळ सोडून दिलं, बाळ होतं चक्क 1 वर्षाचं, चक्क कृष्णा नदीच्या पाण्यात अक्षरशः फेकून दिलं. पण त्यानंतर झालेला चमत्कार, ज्याने तो व्हिडिओ काढला, तो व्हिडिओ संपूर्ण देशात या चमत्काराचा व्हायरल झाला आहे. देवाचा नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीच्या पाण्यात चिमुकल्या बाळाला सोडून दिलं होतं. त्यानंतर जे पाहिलं त्याने संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसला. देव आहे की नाही यावर लोकांना शंका होती, पण या घटनेने अभूतपूर्व चमत्काराने देवाचं अस्तित्व सिद्ध केलं. जवळपास 100 पती पत्नी होते, ज्यांना 21 वर्षापासून मूलबाळ झालं नव्हतं. त्यांना सांगितलं होतं की सांगलीमध्ये एक देव आहे, या देवाला जर नवस केला तर देव नवसाला पावतो. आणि त्यांनी तो नवस केला, पण त्या नवसाला देव पावला खरं, पण त्यांचा बाळ ते नदीत सोडून तो नवस पूर्ण करायचा होता. नवस अतिशय कठीण होता, पण ही चमत्कारिक घटना, हा देवाचा चमत्कार अशा पद्धतीने घडला. यात काय झालं होतं, त्या मागची घटना काय, चमत्कार कसा घडला, व्हिडिओमध्ये काय दिसलं, देशाच्या इतिहासात कशी काय या चमत्काराची नोंद होणार, हे पाहण्यासाठी आपल्याला 4 वर्ष मागे जावं लागेल. एक कुटुंब जे कर्नाटक येथील निपाणी गावात राहत होतं. रवींद्र भावे आणि त्यांची पत्नी आणि त्यांचे 2 भाऊ हे तिथे राहत होते. सगळ्यात मोठे होते रवींद्र. यांच्या लग्न होऊन जवळपास 15-17 वर्ष त्या ठिकाणी झाली होती. म्हणजे 4 वर्षापूर्वी त्यांच्या लग्नाला झाली होती 17 वर्ष. जवळपास लग्न होऊन बरेच वर्ष झालेले, कुठलंही मूलबाळ होत नव्हतं. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही भावांचंही लग्न झालं होतं. एका भावाला लगेच दुसऱ्या वर्षी मूल झालं, तर एका भावाला पहिल्या वर्षी मुलगी झाली. रवींद्र आणि त्यांच्या पत्नीला काही मूलबाळ होत नव्हतं. त्यांनी सगळे डॉक्टर करून बघितले, उपचार केले, काहीच उपाय नव्हता. त्यामुळे त्यांच्या भावाला वाटायचं की रवींद्र यांची सगळी संपत्ती आपल्याला मिळणार, कारण रवींद्र यांना मूलबाळ होत नव्हतं. ते रवींद्र यांना म्हणायचे, तुम्ही आमची मुलं दत्तक घ्या,
कारण की दुसरीकडे रवींद्र यांच्या पत्नीला गावाकडील बायका टोमणे मारायच्या, तुला तर मूल होत नाही, तू वांझुटी आहेस असं म्हणून तिला त्रास द्यायच्या. यामुळे ती खूप दुःखी आणि नैराश्यात असायची. 4 वर्षापूर्वी एकदा रवींद्र यांच्या पत्नीला गर्भधारणा झाली. ती प्रचंड आनंदी झाली, कारण की गेल्या 17 वर्षात तिला एकदा गर्भधारणा झाली नव्हती. तिच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली. डॉक्टर म्हणाले सगळं ठीक आहे, पण थोडासा प्रॉब्लेम आहे, तो बरा होईल. त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली. डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखं नाहीये. 1 महिने गेले, 2 गेले, 3 गेले, 5 महिने झाले. तिची जाऊ आता तिच्याकडे विचित्र नजरेनं बघू लागली होती, कारण की इतक्या वर्षांनी गर्भ कसा काय राहिला हे त्यांना कळत नव्हतं. तिला स्वतःला आश्चर्य वाटत होतं. 5वा महिना लागला. ती पुन्हा डॉक्टरांकडे तपासणीला गेली. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली, डोक्याला हात लावला. खूप भीती वाटली. डॉक्टरांना विचारलं काय झालं. डॉक्टर म्हणाले तुमच्या बाळाचे हृदयाचे ठोके कमजोर झाले, आता तुमचं बाळ वाचेल की नाही याची शक्यता अत्यंत कमी. डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले. 8 दिवसांनी पुन्हा यायला सांगितलं. 8 दिवस कसे जाणार याची कल्पना कोणाला नव्हती. पती पत्नी प्रचंड दुःखी. हे जर बाळ गेलं तर खूप अवघड होणार होतं. त्यांना वाटलं नव्हतं की त्यांच्या बाबतीत पुढे जाऊन असा एक चमत्कार होता, एक दैवी चमत्कार होणार होता. त्याची कल्पना त्यांनी केलेली होती. 8 दिवसानंतर ते डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. त्या तपासणीमध्ये ते बाळ राहिलंच नव्हतं. आईच्या पोटात काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे बाळ तिथेच गेलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं. सगळे उपचार करून घेतले, बाळाची डिलिव्हरी करून घेतली, पण बाळ जगात येण्याआधीच त्याचा श्वास थांबला होता. 4 वर्षापूर्वी त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली होती. त्यांच्या आयुष्यात कुठल्याही आशेचा किरण उरला नव्हता. ती आई अक्षरशः नैराश्यात गेली होती. तिच्याकडे बघून लोक हसायचे, म्हणायचे हीच कपा, कारण ते आईचं नशीबच खोटं आहे असं लोकचे टोमणे ती ऐकून अगदी हे झाली होती. 4 वर्षापूर्वी ती महिला अगदी नैराश्यात होती. पण म्हणतात ना, माणूस जेव्हा नैराश्यात असतो तेव्हा देव त्याला एक मार्ग दाखवतो, आणि तो मार्ग देवानेच दाखवला. तिच्या घराशेजारी एक वयोवृद्ध म्हातारी राहत होती. ती म्हातारी तिला म्हणाली बाई, तू त्या एका देवस्थानाला जा, तिथे तू नवस केला तर तुला 100% बाळ होईल, आणि तो देखील मुलगाच होईल, आणि तोही सुदृढ होईल. सुरुवातीला त्या म्हातारीवर तिचा विश्वास बसला नाही. देव तिच्या डोक्यात आयडिया टाकत होता, देव तिला चमत्कार दाखवत होता, पण तिचा भरोसा बसत नव्हता. सांगलीमध्ये एक देवस्थानाचा पत्ता त्या आजीनं सांगितला होता. तिथे जाऊन नवस केला तर मुलगा होईल हे तिने सांगितलं होतं, आणि अखेर तिने तिथे जाऊन तो मुलगा होण्यासाठी नवस केला. 4 वर्षापूर्वी सांगलीला जाऊन त्या कुटुंबाने तिथे जाऊन एक नवस केला होता. सांगलीतल्या देवस्थानाचा पत्ता त्याने त्या आजीने दिला होता. तिथला रिझल्ट येतो, देव पावतो भक्ताला, असं तिने सांगितलं होतं, आणि खरंच तसं झालं. अगदी काही दिवसातच त्या महिलेला पुन्हा एकदा गर्भधारणा झाली. 4 वर्षापूर्वी तिने केलेला नवस जो होता तो नवस आता हळूहळू पुढे यायला लागला होता. हळूहळू तपासण्या सुरू झाल्या. बाळाचं वजन चांगलं होतं, बाळाचे हृदयाचे ठोके देखील चांगले होते. सगळं व्यवस्थित झालं होतं, आणि अखेर त्यांना ते मूल झालं. मूल झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये एक आनंद जल्लोष झाला. गावभर पेढे वाटले. सुरुवातीला वाटलं होतं हे पण मूल असंच जातं की काय, पण अखेर सगळं व्यवस्थित होतं. मूल झालं, सगळे आनंदी झाले होते, पण कोणालाच नवसाची जी आहे ती हे वाटत नव्हती. नवस कोणाच्याच लक्षात राहिला नव्हता. बाळ जवळपास 1-1.5 वर्षाचं झाल्यावर त्या आजीने त्या महिलेला त्या नवसाची आठवण करून दिली. अखेर त्या पतीपत्नीने काळजावर दगड ठेवून 21 वर्षानंतर आपल्याला जे झालेलं मूल होतं ते मूल तिथे जाऊन तो नवस पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी हे घेतला. त्यांना कल्पना नव्हती, त्यांना भीती वाटत होती, पण त्यांना माहिती नव्हतं त्यांचा हा जो प्रकार होता, त्यांचं जे नवस फोडण्याचं जे दृश्य होतं ते संपूर्ण देशात व्हायरल होणार होतं. ते तिथे गेले. अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी ते नवस फेडणार होते. ते सांगलीच्या त्या देवस्थानात गेले. तिथे जाऊन सर्वप्रथम त्या बाळाला त्या देवाच्या पाया पडलं. त्यानंतर तिथे त्यांनी एक लाकडी पाळणा केला होता. त्या पाळण्याला फुगे बांधले होते, आणि त्यात त्या बाळाला बसवलं. आणि तिथे तशी प्रथा असल्यामुळे त्या पाळण्याला धरून 4 जण जे होते तिथे, जे नवस पूर्ण करण्यासाठी असणारे जे कोळी बांधव होते, तर ते त्या मुलाला घेऊन पाण्यात उतरू लागले, आणि हळूहळू ते पुढे जात होते. आता तिथे तशी नवस फेडण्याची प्रथा होतीच, पण त्या मुलाच्या बाबतीत थोडं विचित्र घडणार होतं. कोणाला कल्पना नव्हती. हळूहळू ते त्या नदीच्या पात्रापासून पुढे जात होते. बघ्यांची गर्दी झाली होती. हळूहळू ते पुढे गेले. एवढ्यात एक पाण्याचा मोठा जोरदार लोट आला. एक आल्यामुळे त्या 4 जणांपैकी 3 जणांचे हात त्या पाण्यापासून सटकले. आई वडील इकडे घाबरले होते. आई वडिलांना वाटले की आता फक्त हे बाळ आपलं पाण्यात घालून बाहेर घेऊन येतील, पण झालं असं की 3 जणांचे हात सटकले. ते दिसेनासे झाले. काही क्षण तर तो पाळणा जो होता तो पाण्यात एकटाच वाहताना दिसत होता. पण अचानक एक असा व्यक्ती होता की ज्याने पाण्यात उडी मारली आणि उडी मारून त्या पाण्याला धरलं. पण तोपर्यंत
जे पाळण्याला धरून मध्ये गेलेले जे कोळी बांधव होते ते देखील सावरले होते. त्यांनी देखील तो पाळणा धरला आणि त्यानंतर त्या पाळण्याला ते घेऊन पुन्हा किनाऱ्याकडे आले. अखेर ही सगळी जी कैफियत होती, हा सगळा प्रकार होता, कॅमेऱ्यामध्ये शूट होत होता. काय इकडे किनाऱ्यावर आल्यावर कोळी बांधवांना विचारलं, तुम्हाला असं काय झालं होतं? तर त्यावेळेस ते म्हणाले, आमचे पाय सटकले होते, पण तेवढ्यात आम्हाला कुठल्या तरी अदृश्य हाताने ओढल्यासारखं वाटलं आणि आम्ही वर आलो आणि पुन्हा आम्ही त्या पाळण्याला हात लावू शकलो. आणि एक जण ज्याने उडी मारून तो पाळणा धरला होता, तो व्यक्ती दिसेनासा झाला होता. तो व्यक्ती कुठे होता तेही लोकांना समजत नव्हतं. खरंच हा देवाचा चमत्कार म्हणावा, अशा प्रकारचा प्रकार तिथे घडला होता. हा चमत्कार त्या दिवशी एका TV न्यूजवाल्याने त्या ठिकाणी कॅमेऱ्यात कैद केला, म्हणून तो जगासमोर आला. अन्यथा त्याच्यावर कोणाचा विश्वास बसला नसता. सांगलीमधील एक देवस्थान आहे की तिथे अशी प्रथा आहे. अशा काही प्रथा तुमच्या एरियामध्ये आहेत का? तुम्ही अशा काही प्रथांविषयी ऐकलं होतं का? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.